नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत आलेल्या नवीन जाहिरातीबाबत जाणून घेणार आहोत। ही जाहिरात मित्रांनो आपण सर्वांनी बघितलेली असेल। या जाहिरातीमध्ये एकूण 345 पदांकरिता एकूण 345 पदांसाठी मित्रांनो ही भरती होणार आहे। जर आपण बघितलं या जाहिरातीमध्ये ही जी जाहिरात आहे मित्रांनो गट क संवर्गासाठी आहे। तसेच ही जी परीक्षा आहे ही परीक्षा IBPS ही संस्था घेणार आहे। दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर आपण या परीक्षेविषयी जर विचार केला तर या जाहिरातीमध्ये एकूण 2 पदे आहेत मित्रांनो, पुरवठा निरीक्षक गट क आणि उच्च स्तर लिपिक गट क। आपण सर्वात प्रथम आता वेतन श्रेणी बघूयात। जर आपण या पदासाठी पुरवठा निरीक्षक या पदासाठी जर वेतन श्रेणी बघितली तर ती आहे S10 29,200 ते 92,300। जर आपण साधारणतः विचार केला तर या पदासाठी आपल्याला जवळपास 40,000 ते 42,000च्या दरम्यान आपल्याला वेतन त्या ठिकाणी मिळू शकतं। जर आपण अधिक महागाई भत्ता व इतर भत्त्यांचा त्या ठिकाणी विचार केला तर। तसेच जर आपण उच्च स्तर लिपिक या पदाचा विचार केला तर याची जी वेतन आहे मित्रांनो S8 25,500 ते 81,100। म्हणजे साधारणतः इथे जर आपण विचार केला तर एक 35,000च्या जवळपास आपण साधारणतः या ठिकाणी वेतन आपल्याला मिळू शकतं। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे या परीक्षेमार्फत भरले जाणार आहे। या पदासाठी एकूण 324 पदे आहेत मित्रांनो। 324 पदांसाठी या पदाकरिता परीक्षा होणार आहे। जर आपण उच्च स्तर लिपिक हे जर पद बघितलं तर या पदांची संख्या आहे 21। जर आपण या जाहिरातीकडे बघितलं तर या पदांची संख्या सर्वात जास्त आहे मित्रांनो। आणि तसं जर आपण या पदाचा जर विचार केला हे पद देखील चांगलं आहे। आपण जर इकडे या पदाचा जे एकूण पदे आहेत 324 याचा जर विभागानुसार जर आपण पदांमध्ये जी विभागणी झाली आहे ती जर बघितली तर कोकण विभागामध्ये एकूण 47 पदे आहेत। तसेच पुणे विभागामध्ये 82 पदे, नाशिक विभागामध्ये 49, संभाजीनगर विभागामध्ये 88, अमरावती विभागामध्ये 35, नागपूर विभागामध्ये 23। तर 324 पदे जर आपण प्रशासकीय विभाग बघितले किंवा कार्यालय बघितले तर त्या पद्धतीने यांचे या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण देखील जाहिरातीमध्ये दिलेलं आहे। दुसरं जर आपण लिपिक या पदाविषयी माहिती जाणून घेतली तर या पदाची जर एकूण संख्या आहे मित्रांनो 21 आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूयात की या परीक्षेसाठी पात्रता काय आहे किंवा वयोमर्यादा काय आहे। किमान वयोमर्यादा जी आहे सर्व जर आपण बघितलं प्रवर्गासाठी ती आहे 18 वर्ष पूर्ण लागणार आहेत। दुसरं आहे की कमाल वयोमर्यादा अराखीवसाठी आहे 38 आणि मागासवर्गीयांसाठी किंवा जे आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी आहे 43 वर्ष। ह्या सगळ्या माहिती मित्रांनो आपल्याकडे आहेत, आपण ही जाहिरात सगळ्यांनी बघितलेली आहे। तसेच जर आपण बघितलं प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी काय आहे, अराखीवसाठी 43 आहे, मागासवर्गीयांसाठी 43 आहे। त्याच पद्धतीने माजी सैनिक असतील, दिव्यांग उमेदवार असतील, प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील या सर्वांसाठी जी इकडे वयोमर्यादा आहे या ठिकाणी आपल्याला नमूद केलेली दिसते। हा जो मुद्दा आहे आता शैक्षणिक अर्हता हा मुद्दा मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। डिग्री उमेदवार जे कोणी आहेत म्हणजे पदवीधारकांसाठी मित्रांनो ही खूप चांगली संधी आहे। दुसरं महत्त्वाचं काय की महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता म्हणजे डिग्री केलेले उमेदवार म्हणजे पदवीधारक जे उमेदवार असतील ते या पदांसाठी अर्ज करू शकतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी सांगितले पुरवठा निरीक्षक, इथं त्या ठिकाणी विशिष्टपणे नमूद केले की पुरवठा निरीक्षक या पदासाठी अन्न तंत्रज्ञान विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल। हे प्राधान्य कधी आहे, ज्यावेळेस जर उमेदवारांना समान गुण असले त्यावेळेस जर ज्या उमेदवाराकडे ही पदवी असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल। हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे जो आपण लक्षात घ्यावा। जे कोणी डिग्री उमेदवार आहेत ते फॉर्म भरू शकतात, फक्त हा जो क्रायटेरिया दिलेला आहे हा क्रायटेरिया ज्यावेळेस मेरिट लिस्ट लावण्यात येईल त्यावेळेस जर समान गुण आले त्यावेळेस ज्यांच्याकडे ही डिग्री असेल त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल। म्हणजे अर्हतासाठी मित्रांनो जे कोणी डिग्री उमेदवार आहेत त्या सर्वांना चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी आहे। दुसरा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की या परीक्षेचं स्वरूप काय आहे। आता आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या सगळ्या सरळ सेवांचा पेपर पॅटर्न बघितला असेल किंवा पेपर
तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी दिला देखील असेल. एकंदरीत बघितलं तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे विषय सर्व सरळ सेवांच्या परीक्षामध्ये सगळीकडे कॉमन आहेत. फक्त बदलते काय की यांचं गुणांचा जो वेटेज आहे आणि काठिण्य पातळीमध्येच आपल्याला थोडाफार फरक बघायला मिळतो. म्हणजे काठिण्य पातळीचा जर आपण या 4 घटकांमध्ये विचार केला तर आपल्याला सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीची तयारी जास्त करणं आवश्यक आहे. कारण पदवीचा दर्जा या ठिकाणी आहे, मराठी इंग्रजीचा जो दर्जा आहे 12वीचा आहे. पण या विषयांचा सखोल ज्ञान आणि अभ्यास आणि रिव्हिजन करणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. जर आपण इकडे प्रश्नसंख्येचा विचार केला, 25 प्रश्न प्रत्येक घटकामधून येणार आहेत. दुसरं, एकूण 200 गुण असणार, म्हणजे 100 प्रश्न 200 गुण. वेळ आहे मित्रांनो 2 तास. अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला, मराठी भाषा, जसं मी तुम्हाला सांगितलं की या मराठी भाषा या घटकाचा जो दर्जा आहे तो आहे 12वीचा. म्हणजेच या ठिकाणी जो अभ्यासक्रमाचा तपशील आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, उतार्यावरील प्रश्न. तसं इंग्रजीचा आपण विचार केला तर कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, नंतर फ्रेजेस असतील, कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेजेस. म्हणजे हे जे 2 घटक आहेत, आपण जर बघितलात तर सरळ सेवेमध्ये हे 2 घटक आपल्याला मॅक्सिमम ठिकाणी कॉमन बघायला मिळतात. या 2 घटकांचा जर आपण विचार केला, मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा, 25 प्रश्न येतील मित्रांनो. 25 प्रश्न दोघांमध्ये येतील. दोघांसाठी गुण असणार आहेत 50 गुण. सामान्य ज्ञान या घटकामध्ये जर आपण बघितलं 25 प्रश्न, इथे थोडी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. 25 प्रश्न येणार आहेत मित्रांनो. जर या सामान्य ज्ञानचे उपघटक आपण बघितले, चालू घडामोडी, नंतर नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, जर एकूण सामान्य ज्ञान या घटकामध्ये जर आपण उपघटक बघितले 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणजे जवळपास मित्रांनो 6 उपघटक आहेत. या 6 उपघटकांमधून येणार 25 प्रश्न. जर विचार केला आपण, साधारणतः जर आपण वर विचार केला तर प्रत्येक घटकामधून आपल्याला 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात. नीट व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो की 25 प्रश्न येणार आहेत, एकूण आहेत घटक 6. जर आपण साधारणपणे विचार केला तर प्रत्येक घटकांमधून 3 किंवा 4 प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता या घटकांचा देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. का करावा लागेल? कारण मित्रांनो ही जी परीक्षा आहे 100 प्रश्न, जर आपण कट ऑफचा विचार केला तर कट ऑफ हा मित्रांनो जास्त लागतो. जर आपण 2018 मध्ये झालेला पुरवठा निरीक्षकचा जर पेपर बघितला, त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतंय की ते जे मेरिट होतं, युट्यूबला देखील बरेच व्हिडिओ याबाबत त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तुम्ही बघू शकतात. जर बघितलं साधारणतः मेरिट हे 170, 180 या प्रमाणात मेरिट मागच्या 2018 या साली गेलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्या अनुषंगाने आपल्याला या घटकाचा देखील चांगला अभ्यास करावा लागेल. दुसरं महत्वाचं काय? बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. बुद्धिमापन चाचणीचं मित्रांनो आपल्याला माहिती आहे की उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतील, आणि अंकगणितचा विशेष करून आपल्याला या ठिकाणी चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी. जर आपण विचार केला एकंदरीत या 4 घटकांचा, तर या 2 घटकांना वेटेज खूप महत्वाचं आहे, किंवा या 2 घटकांची तयारी चांगली करणं देखील आपल्याला महत्वाचं आहे. या 4 घटकांना अनुसरून युनिक अकॅडमीने आपल्या ऍपवरती एक नवीन बॅच लॉन्च केली आहे. जर आपण विचार केला की पुरवठा निरीक्षक व उच्च स्तर लिपिक या दोन्ही पदांसाठी उपयुक्त अशी बॅच युनिक अकॅडमीच्या ऍपवरती तुम्हाला मिळणार आहे. या बॅचची वैशिष्ट्य मित्रांनो तुम्हाला सांगायची झाली तर, या बॅचमध्ये आपण एकूण मागील झालेले सरळ सेवेचे जे प्रश्न आहेत, म्हणजे जवळपास 5000पेक्षा अधिक PYQ प्रश्न आपण तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देणार आहोत. तसेच टेस्ट सिरीज देखील आम्ही ऑनलाईन या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे युनिक अकॅडमीच्या ऍपवरती आपण ऑनलाईन माध्यमातून जाऊन मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान किंवा बुद्धिमत्ता चाचणी या विषयांच्या देखील टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकतात. याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की ही जी परीक्षा होणार आहे मित्रांनो, ही IBPSच्या मार्फत होणार आहे, आणि हा जो पेपर आहे हा ऑनलाईन होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला की ऑनलाईन पेपर होणार आहे, त्या अनुषंगाने आपल्याला देखील ऑनलाईन प्रश्न उत्तर किंवा ऑनलाईन प्रश्न सॉल्व्ह करण्याची देखील आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. याचाच विचार करून या बॅचमध्ये आम्ही आपल्याला जवळपास 5-5 टेस्ट पेपर
आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. 5000 प्लस PYQ देखील असतील. आणि हे PYQ जे आहेत मित्रांनो, या वर्षी झालेले जे काही सरळ सेवेचे पेपर आहेत, मग तलाठी भरती असू द्यात, नगर परिषद भरती असू द्यात, जिल्हा परिषद भरती असू द्यात, या सगळ्या सरळ सेवेच्या भरतीमध्ये झालेले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न उत्तरासहित आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तसेच अजून सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे, जर आपण 4 घटकांचा जो विचार केला, या 4ही घटकांचे रेकॉर्डेड लेक्चर या बॅचमध्ये आपल्याला उपलब्ध होतील. हे सर्व लेक्चर मित्रांनो आम्ही युनिक अकॅडमीच्या तज्ञ प्राध्यापकांकडून रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. आणि जर सिलेबसचा विचार केला तर सिलेबस पूर्णपणे कव्हर होईल अशा पद्धतीने हे लेक्चर आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने या बॅचमध्ये ऍड केलेले आहेत. जर आपण लेक्चरचा विचार केला तर जवळपास 100हून अधिक व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला या बॅचमध्ये बघायला मिळतील. ही आहेत या बॅचची वैशिष्ट्ये. 5000हून अधिक PYQ, टेस्ट सिरीज, 100 प्लस व्हिडिओ, तसेच ऑनलाईन स्वरूपात ज्या काही नोट्स उपलब्ध आहेत या विषयांकरता या सर्व नोट्स देखील या बॅचमध्ये आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातील. ही बॅच मित्रांनो 18 डिसेंबर रोजी युनिकच्या ऑनलाईन ऍप वरती लाईव्ह होणार आहे. या बॅचसाठी तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपल्याला काही अडचणी असतील, माहिती जाणून घ्यायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता किंवा आमच्या जो काही नंबर आहे त्या नंबरला देखील तुम्ही संपर्क साधू शकतात. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, हे सर्व फीचर, या सर्व जे काही वैशिष्ट्य आहेत आम्ही तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल करून दिलेली आहे. ज्या कोणत्याही विद्यार्थ्याला या परीक्षेसाठी, खास करून पुरवठा निरीक्षक या पदासाठी किंवा लिपिक या पदासाठी अर्ज करायचा असेल किंवा या विषयाची, या स्पर्धेची तयारी करायची असेल तर ही बॅच अत्यंत आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. या बॅचचे सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आणि या बॅचचं शुल्क आहे मित्रांनो 999 रुपये. धन्यवाद.